राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी काही नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्यात, पाहूयात। हे सत्ताधारी 2 वर्षात फक्त गाजर या महाराष्ट्रात दाखवत आलेले आहे। शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारची सरकारने मदत दिली नाही, ना विम्यामध्ये ना दुष्काळामध्ये कोणती मदत मिळाली नाही। तरुणांना नोकऱ्याच्या संदर्भात या सरकारच्या अशा खोटे वायदे सरकारने जनतेशी केलेले आहे। विकासाच्या विषय करायला तर गुजरात पुढे जातो, उद्योगधंद्यामध्ये गुजरात पुढे जातो आणि महाराष्ट्र मागे राहतो। त्यामुळे या धर्तीवर हे सरकार नुसतं गाजर जनतेला दाखवते, त्याविषयी आम्ही आंदोलन केलेलं आहे। साधारणपणे लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला आरोप प्रत्यारोप करण्याचा संपूर्ण अधिकार असतो। आज महाराष्ट्राचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा दुपारी 2 वाजता महाराष्ट्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत। या अर्थसंकल्पामध्ये जसं पदवीपर्यंत मुलीचं शिक्षण हे मोफत असावं, हे भारतीय संविधानाचं जे मूल्य आहे की प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करा, जे महात्मा फुलेंनी पण म्हटलं होतं, त्याची अंमलबजावणी हे सरकार करेल। सरकार विरोधात विरोधक आक्रमक भूमिका घेताना दिसले होते। खरं तर आज अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे आणि अर्थसंकल्प मांडण्या अगोदरच विरोधकांनी तीव्र विरोध दर्शवलेला आहे, कारण अर्थसंकल्पात गाजर दाखवलं जाणार असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून सरकारवर टीका करण्यात येते। तर अर्थसंकल्पाआधी विरोधकांची प्रतिक्रिया आलेल्या आहेत, सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पाहूयात। आज अधिवेशनामध्ये बजेट सादर केलं जाणार आहे आणि आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की मुलींना शिक्षण जे मोफत दिलं जाणार होतं तर ते फक्त मुलींनाच असावं असं आमचं मत नाही। आमचं असं मत आहे की ते मुलांना सुद्धा देण्यात यावं। खरं तर ती योजना जर आज आली मुलींच्या बाबतीतली त्याचं स्वागतच आम्ही करू, पण आमच्या सगळ्यांची मागणी हेही असणार आहे, गरीब कुटुंबातले जे मुलं आहेत आणि ज्यांना कुठे ते प्रोफेशनल कोर्सेस करायचे जे त्यांना परवडत नाही, ते सुद्धा या सरकारने या बजेटमध्ये त्यांच्यासाठी एक योजना आणावी। ठीक आहे ना, त्यांना निदर्शनं करण्याचा हक्क आहे, पण योगायोगाने त्यांनी काय लिहिलेलं माहिती आहे? खाली वाचलं ना तुम्ही? काय लिहिलेलं? गिरे तो भी टांग ऊपर। आता गिरे तो भी टांग ऊपर स्वतः सत्ताधारी म्हणतात, याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? म्हणजे 3 वर्ष मंत्री करणारे गाजरच देत होते ना त्यांना, म्हणून त्याला गाजर देऊन टाकलं।